तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग हरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि येई वो येई रंगा येई वो येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो विठाई विठाई माझे विठाई विठाई माझे कृष्णाई का नाव कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानीशवादापणोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओ हे दुख भंजन मारुति नंदन सुनिलो मेरी पुकार पवन दूत बिने बारंबार पवन सुत बिनते बारंबार आष्टती दिनव निधि के दाता अष्टसिद्धि नव सिद्धि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता भाग विधाता राम भक्ति मोह शरीर मिली जे करी दुखों से पार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती श्रीराम राम रामेति रमे राम मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने कैलास राणा शिवचंद्रमवळी फणींद्र माथा मुकुटो झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी केशवाचे ध्यान धरोनी अंतरी मृत्तिके माझ
माझे पायावरी या वारकरी संतांच्या नको जाऊ देव भंगा गात्रे माझे पांडुरंगा साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता अर्थात कीर्तन निरूपणाकरता निवडलेला गोड पवित्र आणि प्रासादिक अशा स्वरूपाचा अभंग आहे. ज्यांचा अभंग आहे, ज्यांची दिव्य अशा स्वरूपाची अक्षर या कीर्तन श्रवण सुखाच्या करिता आपल्या समोर निवडलेली आहेत. ही अक्षर हा अभंग जवळजवळ माझ्या आजूबाजूला माझ्या समोर असणाऱ्या सर्व श्रोतृ वर्गाच्या पाठांतरातला आहे. नसेल पाठ तर किमान कानपाठ आहे. ओ श्रवणाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या अंतकरणाच्या पटलापर्यंत पोहोचलेला हा अभंग आहे. ज्यांचा अभंग आहे या विश्वाचे असणारे जगद्गुरु हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि या जगाचे असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय अर्थात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा आज देवाचं भजन भक्ती नामसाधना अर्थात स्वकर्तृत्वानं सांप्रदायिक क्षेत्रामध्ये परमोच्च अशा स्वरूपाचं स्थान ज्या संतांनी प्राप्त करून घेतलं ते तुकोबाराय आज तुमच्या माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं भयावह अशा स्वरूपाचं दुःख ते दुःख कोणतं तर पहिलं दुःख आहे जन्माचं आणि दुसरं दुःख आहे ते मरणाचं. ही जन्म मरणाची एरझार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेली आहे. पण ही जन्म मरणाची एरझार तेव्हाच संपेल केव्हा जेव्हा आपण आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान परमात्म्याला श्रद्धायुक्त अंतकरणानं साठवाल. ज्या दिवशी परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलं त्या दिवशी नक्की आपल्याही जीवनातली जन्म मरणाची एरझार संपली सुकली असा गोड भाव श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हे जग हे विश्व ज्यानं निर्माण केलं तो या विश्वाचा करता करविता निर्माता श्री भगवान परमात्मा आहे. तुकोबाराय म्हणतात हे जग त्याच्या सत्तेवरती चालतं. या ब्रह्मांडाचा मालक तो आहे जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या ब्रह्मांडाचा मालक करता करविता निर्माता आहे. तुकोबाराय म्हटले तो देव आहे तो ईश्वर आहे आणि त्या परमात्म्याला ज्यानं आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याचा परिणाम त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. कारण आपला जन्म मृत्यूचा हा संसार रूपी सागरातला व्यापार जो पूर्णत्वाला नेण्याचं काम ज्याच्याकडे असतं तो परमात्मा आहे. तुकोबाराय म्हणतात ज्यांनी आपल्या हृदयरूपी मंदिरात परमात्म्याला साठवलं देवाचं भजन भक्ती नामसाधना श्रद्धायुक्त अंतकरणानं ज्या मनुष्य योनीमध्ये आलेल्या माणसानं केली त्याच्याही जन्मातली ही जन्म मृत्यूची एरझार संपली. मायबाप साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. ज्यांच्याही जीवनातला हा जन्म मृत्यूच्या एरझारीचा हा व्यापार अगदी प्रापंचिक दृष्ट्या आणि पारमार्थिक दृष्ट्या हा व्यापार ज्यांचा संपन्न झाला त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये आलेली स्वानुभूती देवाचं भजन भक्ती नामसाधना करत असताना जो अनुभव आपल्याला आला तो अनुभव तुकोबारायांनी आपल्या समोर प्रगट केलेला आहे. महाराज म्हटले अरे आमच्याही जीवनाची एरझार संपली कारण काय तर आम्ही आमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये या परमात्म्याला साठवलं. आपणही जर परमात्म्याला साठवाल तर नक्की आपल्याही जन्म मरणाची एरझार संपेल. अर्थात गोड भाव श्री तुकोबाराय अभंगाच्या द्वारा आपल्या समोर प्रगट करतायत. तो मला माझ्या मर्यादित बुद्धीनं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर संकल्पित मला दिलेल्या वेळेमध्ये. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत
ते निमित्त जरी सर्वांना ज्ञात आहे तरी वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं खरं तर ज्यांची प्रापंचिकही वाटचाल आणि परमार्थिकही वाटचाल, हा वाटचाल म्हणजे हा सगळा प्रवास सुखकर आनंदमय अशा स्वरूपाचा झाला. एकमेव कारण काय तर ज्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती ही भौतिक श्रीमंती तर मिळालीच, पण ज्यांच्या कृपेनं मिळाली ती पहिली पारमार्थिक श्रीमंती ज्यांनी आपल्या जीवनात प्राप्त करून घेतली, त्या व्यक्तिमत्वाला आज आपण अखेरचा निरोप देण्याच्या करता उपस्थित आहोत. आपल्या गावचं परिसराचं पंचक्रोशीचं पारमार्थिक वैभव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चांगदेवराव सदाशिवराव जगताप अर्थात हरिभक्तीपरायण चांगदेव बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या जगताप परिवारावरती प्रेम करणारी, मग राजकीय, उद्योग, व्यवसाय, व्यापार, अध्यात्म क्षेत्रातली, विशेषत्वानं परमार्थ प्रांतात काम करणारी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आज आपण शेवटचा निरोप या ठिकाणी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं देणार आहोत. म्हणून त्या अनुषंगानं ही कीर्तनाची सेवा आहे. समस्त असणारा जगताप परिवार, त्यामध्ये त्यांच्या पत्नी आहेत श्रीमती गंगूबाई चांगदेव जगताप, त्यांचे 2 मुलं श्री गोपाळ चांगदेव जगताप, श्री कृष्णा चांगदेव जगताप, मुलगी आहे सौभाग्यवती छाया बापूराव मोरे, त्याचबरोबर सौभाग्यवती मीराबाई ज्ञानेश्वर क्षीरसागर, सौभाग्यवती सत्यभामा दत्तात्रय जोंधळे, नाती आहेत, नातू आहेत. समस्त जगताप परिवार, या जगताप परिवारावरती आपण सर्वजण या प्रेमास्थव शेवटचा निरोप भावपूर्ण श्रद्धांजली सुमनांजली समर्पित करण्याकरता उपस्थित आहात. खरं तर प्रथमतःच आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं या गेलेल्या पुण्यात्म्याला आपण सामुदायिक स्वरूपाची भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करूयात आणि माझ्या सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पावन झालेला हा पुण्य पवित्र अशा स्वरूपाचा क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये पारमार्थिक वैभव अर्थात आपल्या जीवनामध्ये कष्टाचा प्रपंच आणि निष्ठेचा परमार्थ ज्या व्यक्तिमत्वानं केला हरिभक्तीपरायण वैकुंठवासी चांगदेव बाबा. मला असं वाटतं माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना या असणाऱ्या व्यक्तिमत्वाची जास्त ओळख आहे, जास्त परिचय. माझ्या समोर बसलेला प्रत्येक असणारा भाविक, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आगळी वेगळी अशा स्वरूपाची आठवण आहे आणि त्या आठवणीला उजाळा देण्याकरता आपण इथं उपस्थित आहात. विठ्ठल विठ्ठल खरं तर या गेलेल्या पुण्यात्म्याच्या जीवनातला हा सगळ्यात महत्वाचा आणि अखेरचा हा मृत्यूचा सोहळा आहे. काय नक्की परिवाराच्या दृष्टीने विचार केला तर प्रसंग दुःखाचाच आहे. पण माझी माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अरे ज्या व्यक्तिमत्वानं आयुष्यभर परमार्थ केला, प्रपंच तर केलाच, पण तो प्रपंच कष्टाचा होता आणि जो परमार्थ केला तो परमार्थ निष्ठेचा होता. अशा एका निष्ठावान वारकऱ्याला शेवटचा निरोप देण्याकरता आपण जर उपस्थित आहात, नक्की परिवाराच्या मुला मुलींच्या दृष्टीनं, जगताप परिवाराच्या दृष्टीनं हे भयावह अशा स्वरूपाचं दुःखच आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, अरे ज्यानं परमार्थ केलाय, भजन केलंय, वारी केली, नामसाधना केली, अर्थात या व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देत असताना माऊली म्हणतात हा त्यांच्या जीवनातला मृत्यूचा सोहळा आहे. जो सोहळा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात येत असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणो नये धनंजयाजिया परी. या 3.5 हाताच्या शरीररूपी देहाच्या गावाला तुमचं माझं प्रत्येकाचं येणं झालं तर मग आपल्याही जीवनामध्ये पहिला सोहळा आहे तो जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे तो मृत्यूचा. जसा जन्माचा सोहळा आनंदाने आपण सर्वजण परिवार साजरा करतो ना, मायबाप जरी दुःख असेल, पण आज ज्या व्यक्तिमत्वानं परमार्थ केलाय, भजन केलंय, परमार्थ करत असताना, नामसाधना करत असताना पुण्याची शिदोरी आपल्या जीवनामध्ये या सगळ्या परमार्थिक श्रीमंतीच्या माध्यमातून निर्माण केली आणि ती परमार्थिक श्रीमंती घेऊन, ती परमार्थाची पुण्याची शिदोरी घेऊन आज वैकुंठवासी चांगदेवराव बाबा ज्याच्या दरबारात उभेत ना, त्याच्या जवळ छाती ठोकपणे उभेत आणि देवाला सांगतायत, ए अरे मी भजन केलंय, मी परमार्थ केलाय,
प्रपंच तर कष्टाचाच केला, हा सगळा प्रपंच उभा करत असताना माझ्या जीवनामध्ये मला भक्ती संप्रदायातलं जे बीजारोपण नामसाधनेचं मिळालं, ती नामसाधना करत असताना देवा, अरे आज माझा सगळा परिवार, माझा सगळा नातेसंबंध सुखी समाधानी आनंदी जीवन जो जगतोय ना, हे आनंदी जीवन जगतोय याचं कारण काय, तर मी परमार्थ केला आणि माझ्या परिवारातील नातेवाईकातील अनेक सगळ्या असणाऱ्या स्नेहसंबंधातील पाहुण्यांना सुद्धा मी परमार्थ भजन वारी करायला शिकवलं. ही परमार्थाची शिदोरी घेऊन आज वैकुंठवासी चांगदेवराव बाबा उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल आजचा हा मृत्यूचा सोहळा आहे. अतिशय गोड पवित्र अशा स्वरूपाचं वातावरण आहे. अर्थात तुमचं माझं आपलं श्रद्धास्थान जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचा असणारा संप्रदाय कोणता असेल तर त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. अनेक संप्रदाय आहेत, प्रत्येक संप्रदाय आपापलं भजन आपापली दिनचर्या घेऊन जीवन जगतो, पण या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा आणि सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचा संप्रदाय तर कोणता असेल तर तो तुमचा माझा वारकरी संप्रदाय. का तर वारकरी संप्रदायाला अधिष्ठान आहे, वारकरी संप्रदायाला तत्व प्रणाली आहे, वारकरी संप्रदायाला नियमावली आहे. वारकरी संप्रदाय हा संत प्रधान संस्कृतीचा संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल होत असताना हा संप्रदाय जेव्हा उभा राहिला ना, या संप्रदायाच्या उभारणीमध्ये सगळ्यात मोठा उपकार वाटा जर कोणाचा असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांपासून तर तत्कालीन संत निळोबारायांपर्यंत, मग मधल्या काळामध्ये अगदी सद्गुरू गोरोबा काकांच्या सह आदी करून सगळ्या संत मांदेआळीचा विशेष अशा स्वरूपाचा उपकार आहे. अव्याहतपणानं रात्रंदिवस भजन परमार्थ नामसाधना अगदी तळागाळामध्ये जाऊन अधपतनाला आडराणाला भरकट चाललेल्या या समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम ज्यांनी केलं ना, आपण भाग्यवान आहात की त्या संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलात. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या परंपरेचे पायीक आपण आहोत, आपण लागतो. या भावनेतनं हो परमार्थ करत असताना वैकुंठवासी चांगदेव बाबांच्या जीवनामध्ये खरं तर कष्टाचा प्रपंच आणि निष्ठेचा परमार्थ करत असताना भौतिक श्रीमंती मला माहित नाहीये. हो मला माहित नाही आपल्याला जास्त ज्ञात असेल का जी भौतिक श्रीमंती आपण आता इथं सर्वजण पाहतायत, ही भौतिक श्रीमंती ज्यामुळं प्राप्त झाली, मी छातीला हात लावून सांगेल पहिली सगळ्यात मोठी श्रीमंती जर कुठली कमवली असेल तर सद्गुरू गोरोबा काकांचं भव्य दिव्य अशा स्वरूपाचं मंदिर आपल्या 5 तालुक्यामध्ये. खऱ्या अर्थानं कदाचित असं एखाद्या व्यक्तीनं एवढं वैभव उभं केलं नसेल. हे वैभव स्वतःच्या जागेमध्ये स्वकर्तृत्वानं स्वकष्टानं ज्या व्यक्तिमत्वानं का ज्या परंपरेमध्ये आम्ही जन्माला आलो, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती परमार्थ महाधन जोडी देवा करतो कशा करता. महाराज म्हटले पैसा प्रॉपर्टी बंगला गाडी माडी शेती असेल नसेल या भौतिक श्रीमंती करता आपण राब राब राबतो, पण बाबांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती असेल, या जगातलं सर्वश्रेष्ठ धन श्री गुरुवर्य आबांनी आपल्याला सांगितलं. संतांच्या भावनेमध्ये संत सांगतात परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभा
नावाचे खऱ्या अर्थानं हा उपाय ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थिक दृष्ट्या श्रीमंतीचा जो शोधला, जो आपण ज्या कुळात जन्माला आलो, आपण ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो ना, खरं तर त्या परंपरेचे आपण पाईक आहोत. एवढं भव्य अशा स्वरूपाचं मंदिर ज्यांनी उभं केलं, परमार्थ केला, भजन केलं, आपल्या परिवारातील स्नेह संबंधातील अनेकांना माळकरी केलंय, वारकरी बनवलं, असं आपण जेवढं बोलाल तेवढं राहिलेल्या 45 मिनिटात कमीच पडेल. एवढं खरं तर स्वकर्तृत्वानं कष्टानं ज्या व्यक्तिमत्वानं प्राप्त करून घेतलं ना, त्या व्यक्तिमत्वाचा हाच प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. गोड पवित्र असं वातावरण आहे. कारण हा दरबारच अधिष्ठान आहे इथं सद्गुरू गोरोबा काकांचं, पांडुरंगाचं. आणि आयोजन सगळं ज्यांच्यामुळं झालं ते आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान. खरं तर आपल्यासारख्या श्यामदादा, आपल्यासारख्या सर्वसामान्य गुणीजनांना, आपल्यासारख्या सर्वसामान्य वारकरी सेवकाला अगदी मोठ्या पदापर्यंत पोचवण्याच्या करिता पारमार्थिक दृष्ट्या योग्य अशा स्वरूपाची वाट ज्यांनी आपल्याला दाखवली ते या परिवाराचे स्नेही, अगदी जवळचे म्हणण्यापेक्षा या परिवाराचे नात जावई. बरोबर बोला ना. हो नाही, हा आता थोडं तुम्ही पण बोलायचा. या परिवाराचे नात जावई वैकुंठवासी चांगदेव बाबांचे अगदी प्रेमाचं जीवाचं स्थान अर्थात श्री गुरुवर्य हरिभक्ती परायण भजन सम्राट रविदासजी आबा जगदाळे हा सगळा अट्टहास परिवाराचा होता. आबांच्या मागे आबा आमच्या या पुण्यात्म्याला खरं तर या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जी पुण्याची सामुग्री ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना श्रद्धांजली समर्पित करत असताना एकदम गोड असा दिमागदार परमार्थिक दृष्ट्या सोहळा संपन्न करायचा आहे. आणि सगळं आयोजन श्री गुरुवर्य आबांनी केलं. आणि मग हरिभक्ती परायण आमचे जीवलग असणारे गुरुबंधू, आता आपण सगळे आबांचे अनुयायी म्हणजे आपण सगळे कोण? आता आपण सगळे आबांचे अनुयायी आहोत, आपण सगळे गुरुबंधू आहोत. श्री हरिभक्ती परायण गोपाल दादा ढोमसे, हरिभक्ती परायण सागर महाराज ढोमसे आपणही उपस्थित आहात. त्याचबरोबर आबांचे चिरंजीव, आमच्या सगळ्यांचे जीवाचं प्रेमाचं व्यक्तिमत्व बाल गायनाचार्य हरिभक्ती परायण श्यामजी महाराज जगदाळे, श्री हरिभक्ती परायण तबला क्षेत्रातलं खूप मोठं नाव जे आपणा सर्वांना ज्ञात आहे. आणि सांप्रत काळामध्ये श्री गुरुवर्य आबांच्या बरोबर अगदी प्रारंभ म्हणजे त्यांच्या प्रारंभापासून नाही, आमच्या प्रारंभापासून जो सहवास आम्हाला मिळाला श्री गुरुवर्य आबांचा, ते हरिभक्ती परायण श्याम महाराज आपल्यालाही अगदी शिंदे सर आपल्यालाही मनापासून धन्यवाद. गोड तबल्याचे एकदा जोरात टाळी वाजवा सरांकरता. म्हणजे अजून त्यांनी काही नाश्ता सुद्धा केलेला नाहीये, पण तरी एवढा गोड तबला या ठिकाणी वाजवत आहेत. ऐका सर, आपल्याला अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर अनेक वर्ष आपण यूट्यूबला जर पाहिलं तर आबांच्या अशा अनेक शेकडो चाली आहेत का त्या चालींमध्ये तबला आणि पखवाज वाजवण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं. आणि म्हणून हा उपकार आबांचा आमच्या जीवनातला आहे. हरिभक्ती परायण बाळा महाराज विघणवाडीकर आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आपल्या गावचं सगळं असणारं भजनी मंडळ, श्री कोतुळेश्वर वारकरी गुरुकुलमधील सगळे विद्यार्थी, गोड अशी आमच्या उद्धवजींच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात येत आहे. आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आपण सगळे परिवारावरती प्रेम असणारी सगळी श्रद्धावान ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक, गोड स्पीकर व्यवस्था आहे. ऐका, खरं तर हा पुण्यात्म्याच्या दृष्टीनं केला जाणारा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. आपणा सर्वांच्या चरणावरती विनम्र भावनेनं नतमस्तक होतो आणि माझ्या पुढच्या विषयाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल खरं तर आपली नियोजित वेळ 10 ते 12, परंतु काही कारणास्तव, कारण छोटं होतं, फक्त विना उपलब्ध नव्हता. आणि विना उपलब्ध नसेल तर मग एवढे 11 वाजत असतात. आणि म्हणून त्या अनुषंगानं जरी थोडं उशिरा सुरू झालं 10:30ला, पण मला मात्र पुष्पवृष्टी आपल्याला जी करायची आहे प्रतिमेला, ती पुष्पवृष्टी आपण बरोबर 12ला 5 कमी असतानाच त्या वेळेमध्ये करणार आहोत. म्हणून आता अधिक वेळ प्रस्तावनेमध्ये इतर न खर्च करता गोडसा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी सांगितलं आपल्याला पारमार्थिक दृष्ट्या एवढं मोठं वैभव ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं, आयुष्य जेवढं मिळालं, हे मिळालेलं आयुष्य देवाचं भजन वारी नामसाधनेमध्ये व्यथित केलं. प्रारब्ध वशामध्ये आपल्यालाही किती आयुष्य मिळेल याची गणना तुमच्या माझ्या कोणाच्या जवळ नाहीये. जन्माची तारीख सांगता येते, पण मला याच तारखेला जायचंय. नकळे पुढीले होणार भविष्य हा विचार करमेत गुरुत्तर वर्गाने लागे सर्वता. नकळे पुढीले होणार भविष्य हा विचार
भूत भविष्य वर्तमान या तीनही काळाचं ज्ञान तुम्हाला मला कोणाला नाहीये. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. अरे अल्पाशा स्वरूपाचं आयुष्य तुम्हाला मला प्रत्येकाला आहे. येण्याची तारीख माहिती आपल्याला जन्म तारीख, पण ज्या दिवशी मला जायचंय त्या दृष्टीनं त्या तारखेचं ज्ञान तुम्हाला मला नाहीये. मग महाराज जेवढं आयुष्य आम्हाला मिळालं ना, हे सगळं आयुष्य आम्ही किमान परमार्थ सेवेमध्ये भगवत नाम साधनेमध्ये व्यथित करू, खर्च करू. आणि त्या दृष्टीने या व्यक्तिमत्वाचा झालेला प्रवास खूप कष्टाचा प्रपंच आहे. कधी मला दिलेली एवढी सगळी माहिती जरी वाचली तरी माझे 12ला 5 कमी पर्यंतची वेळ संपेल. खूप गोड, खूप गोड. शिक्षण जास्त नाही झालं, थोडंसं आपल्या मंजूरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये फक्त 1ली पर्यंतचं शिक्षण. किती किती 1ली पर्यंतचं शिक्षण. पण आज उच्च शिक्षित असणाऱ्या तरुणाला सुद्धा लाजवेल असं एवढं मोठं काम हे सगळं वैभव ज्या व्यक्तिमत्वानं इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात केलंय. मायबाप, मला असं वाटतं ही सगळी ईश्वराची देणगीच आहे, ज्याला गॉड गिफ्ट असं म्हणतात. हो, ईश्वरी देणगी असं म्हणतात. प्रारब्धवशामध्ये शिक्षण थोडे, पण याही काळामध्ये अगदी सहवास चांगल्या माणसांचा, कष्टाचा प्रपंच, मग व्यवसाय वीटभट्टीचा असेल, वीट बांधकामाचा असेल, हे सगळे कष्टमय अशा स्वरूपाचा प्रवास, परिवाराची जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वावरती अगदी लवकरच्या काही काळामध्ये मिळाली, प्राप्त झाली, आणि तो कष्टाचा अशा स्वरूपाचा प्रपंच करत असताना सहवास चांगल्या माणसांचा, आपलं असणारं बुद्धी कौशल्य, आणि त्या बुद्धी कौशल्याच्या द्वारा मला असं वाटतं 1970च्या काळामध्ये ज्ञानेश्वर इंडस्ट्रीजमध्ये ज्या व्यक्तिमत्वाची वाटचाल सुरू झाली आणि मग मात्र तिथून पुढे हा परमार्थ वारी भजन करत असताना एवढे सोन्याचे, सुखा समाधानाचे, आनंदाचे दिवस का ज्या व्यक्तिमत्वाच्या कष्टमय अशा स्वरूपाचा प्रवास करत असताना या 2 ज्या शाखा आपल्याला इथं पाहायला मिळतात, या शाखा उभ्या राहिल्या भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या. या उभ्या राहण्याच्या मागे एकमेव कारण जर काय असेल तर प्रपंच होता कष्टाचा आणि परमार्थ होता निष्ठेचा. विठ्ठल विठ्ठल बाप करी जोडी लेकराची वाडी. आपुली कुरवाडी वाढवणी, आपुली कुरवाडी वाढवणी. एकाएकी केला विरासीचा, विरासीचा कडी वागवो. बाप करी जोडी लेकुराचे ओडी, आपुली कुरवंडी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. ओ, तुमच्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. खूप लोक आपल्यावरती प्रेम करतात, पण त्या सगळ्यांच्या प्रेम करण्यामध्ये किमान थोडा का होईना स्वार्थ दडलेला असेल. पण या जगाच्या पाठीवरची 2 पात्र अशी असतात का मायबाप, संत परंपरा तुम्हाला मला आपल्याला सांगते का या पात्रांच्या जीवनामध्ये प्रेम करत असताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. निस्वार्थ, निर्हेतुक, निर्लोभ अशा स्वरूपाचं प्रेम जे आपल्यावरती करत असतात. तो कोपराय म्हणतात, आयुष्यभर जो एक एक रुपया जोडतो ना, स्वतः करता नाही, कोणा करता? बोला ना, तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? मी 9:30ला आम्ही सगळे आलेलो आहे, त्यामुळे असं काही टेन्शन घेऊ नका. आता एवढं ऊन लागतंय, हा बाबा कधी संपेल? बरोबर 12ला 5 कमी असताना संपेल. तुम्ही असं प्रसन्न बसा. मला असं वाटतं आपण पुण्यात्म्याला पुण्य सामुग्री निर्माण झाल्याच्या नंतर श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण उपस्थित आहात. तर आपण प्रसन्न अंतकरणानं थोडंसं माझ्याशी संवाद करा. खूप लांबून आलोय सर, खूप लांबून प्रवास झालेला आहे, पण मला असं वाटतं का तुम्ही जर आणखी असे प्रफुल्लित होऊन संवाद झाला तर मग आणखी मलाही कीर्तनाला छान आनंद येईल. मला सांगा, आता आपण सगळी माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ मंडळी आहात, बरोबर? मोठी आहात,
माझ्यापेक्षा वयानं हो नाही आहात. ऐका, आपण आजही कष्ट करतायत का? रात्रंदिवस कष्ट करताय, पैसा बंगला गाडी माडी शेती हे सगळं कमावण्याच्या करिता राबराब राबताय, कष्ट करताय, आजही करतायत. कोणा करता? स्वतः करता का आमच्या करता म्हणजे पोरां करता, बरोबर? कोणा करता तुकोबरायांनी सांगितलं ना, लेकुराचे ओढी. अरे माझ्या मुलांना सुखा समाधानाचे आनंदाचे दिवस यावेत. आज आम्ही राबतोय, कष्ट करतोय. जेवढे दिवस आज या दोनही मुलांना, मग गोपाळ दादा आणि कृष्णा दादा या परिवाराला, त्याचबरोबर सगळ्या मुली आहेत, यांना सगळ्यांना सुखा समाधानाचे आनंदाचे दिवस आहेत. आज जे दिवस आपल्याला पाहायला मिळतात, मला असं वाटतं हे दिवस वैकुंठवासी चांगदेव बाबांच्या काळात किंवा त्यांच्या बरोबर दिनचर्या असणारी आपण सगळी जुनी माणसं आहात का ज्यांचं वय आता 50, 55, 60च्या पलीकडे. मला सांगा, एवढे सुखा समाधानाचे दिवस होते आपल्याला? नाही. पण त्याही काळामध्ये रात्रंदिवस कष्ट केले, प्रपंच केला, एक एक रुपया जोडला. याचं एकमेव कारण काय? तर आज आम्हाला त्रास झाला चालेल, कष्ट झाले तरी चालतील, पण उद्या भविष्यामध्ये माझ्या पोरा बाळांना दुसऱ्याच्या दारात हात पसरवण्याची वेळ येता कामा नये. याकरता स्वतःच्या शरीराला, देहाला त्रास झाला तरी चालेल, चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला, राबले, कष्ट केले. मला असं वाटतं आज या परिवारामध्ये सुखा समाधानाचा आनंदाचा दिवस जो पाहायला मिळतोय, तो दिवस कोणामुळे पाहायला मिळत असेल तर वैकुंठवासी चांगदेव बाबा. ओ भुरामती माया त्याच्या काळा मेघावाणी दाखविला कधी कुणा डोळ्यातल पाणी. जय हो. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामधी माया जरी कना वागला. घडी बडी तू थांब जरा, ऐक त्याची धाम रे. लई अवघडी आहे उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. लई अवघड आहे गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. काय माय बाप, खर तर जो राबत असतो स्वतःला त्रास होतो, पण तो त्रास कधी कोणाच्या समोर व्यक्त करत नाही, कारण अंतःकरणातली भावना एकच असते. आज मला त्रास होतोय चालेल, कष्ट पडतायत चालेल, दुसऱ्याच्या दारात मी राबेल, पण भविष्यात माझ्या पोरांना एवढे कष्ट करण्याची वेळ येता कामा नये ना. याकरता जो आपलं आयुष्य समर्पित करतो, समर्पण करतो कष्टाकरिता, आणि फक्त भावना एकच असते का माझी मुलं सुखी समाधानी असावी. कदाचित अलीकडच्या काळाचा विचार करू गेलात असताना नाही किंमत कळत पोरांना, पण गेल्याच्या नंतर क्षणाक्षणाला या व्यक्तिमत्वांची उणीव तुम्हाला मला आपल्याला जाणवते. जो बाप राबला आमच्या करता कष्ट केले, स्वतःच्या देहाचा शरीराचा विचार कधी केला नाही. ऐका मायबाप, अलीकडं पोरांना वाटतं रागराग करणारा, मारझोड करणारा, नुसता सतत बोलत राहणारा आमचा बाप. पण जो बाप नुसता बोलत राहतो, अंतःकरणामध्ये एकच भावना असते, बाळा रे, अरे तुझ्या करता राबलोय आम्ही, तुझ्या करता दुसऱ्याची उमरे झिजवलेत आम्ही, तुझ्या करता दुसऱ्याच्या शेतात भर उन्हामध्ये कष्ट केलेत आम्ही. बाबा रे, अरे हे सगळं करत असताना मी स्वतःचा कधी विचार केला नाहीये. हे सगळं तुझ्या करता केलं. म्हणून मायबाप असताना नसेल किंमत कळत, पण गेल्याच्या नंतर आज मात्र क्षणाक्षणाला या व्यक्तिमत्वांची उणीव जाणवते. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठलाही प्रसंग जीवनामध्ये आला, त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं धैर्य, बळ ज्याच्याकडे असतं तो बाप असतो. मायबाप दंतकथा सांगत बसण्यापेक्षा संत कथा सांगेल आपल्याला. माझ्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात, सन्मानानं आळंदी क्षेत्रामध्ये त्यांना फिरता यावं, इंद्रायणी मातेचं स्नान घडावं, नित्य स्नान घडावं, मधुकरी मागण्याचा अधिकार माझ्या मुलांना प्राप्त व्हावा. याकरिता या जगाच्या पाठीवर असा एक बाप झाला, असा बाप झाला की मला असं वाटतं या पैठण क्षेत्रामध्ये
न्याय मागण्याच्या करिता ज्या वेळेला धर्म मार्तंड पंडितांच्याकडे गेल्याच्या नंतर न्याय मागितला, बस पहिला संसार केला, नंतर संन्यास घेतलाय, परत संसाराला लागलो. पण आज आमची अशी अवस्था आहे का आळंदी क्षेत्रामध्ये आम्हाला सन्मानानं जगता वागता येत नाही. आमचं असू देत, काय व्हायचं ते होईल, आम्हाला न्याय द्या. पण भविष्यामध्ये आमच्या पोरांना अर्थात ज्ञानदादा, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताबाई या माझ्या लेकरांना आळंदी क्षेत्रामध्ये सन्मानानं फिरता यावं, इंद्रायणी मातेचं नित्य स्नान घडावं, मधुकरी मागता यावी, याकरता आपण जो न्याय द्याल तो न्याय आम्हाला मान्य आहे. पैठण क्षेत्रातल्या सगळ्या न्यायाचार्यांनी न्याय दिला. तुमच्या मुलांना आळंदी क्षेत्रात जर फिरता यावं, सन्मानानं वागणूक मिळावी असं वाटत असेल तर शास्त्र सांगते तुम्हाला एकच न्याय. कोणता? देहांत प्रायश्चित्त. ऐका, या जगाच्या पाठीवर विठ्ठल पंतांसारखा असा एक बाप झाला. जर माझ्या मुलांना सन्मानाची वागणूक आळंदी क्षेत्रात मिळत असेल ना, तर देहांत प्रायश्चित्त सुद्धा स्वीकारायला मी तयार आहे. आणि बस देहांत प्रायश्चित्त सुद्धा स्वीकारलं हे जगाच्या पाठीवर एका बापापेक्षा दुसरं कोणी करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे नेती गांधू आणि काची उदारी जीवाची आपुलिया एकाएकी केला. तुका म्हणे गांधू आणि काची उदारी जीवाची आपुलिया एकाएकी अरे जो देहावरती उदार झाला आणि या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक एकाएकी केला मिराशीचा धनी. जो पोरगा आपल्या बापाला सांभाळू दे किंवा न सांभाळू दे, विचारू दे किंवा न विचारू दे, तुकोबाराय म्हटले या सगळ्या वैभवाचा मालक जो जाता जाता अगदी क्षणात ज्याला करत असतो ना, तो मुलगा असतो. कारण काय तर ते व्यक्तिमत्व म्हणजे बाप असतो. विठ्ठल विठ्ठल एवढं प्रेम जगाच्या पाठीवर तुमच्या माझ्यावरती दुसरं बाकीचे संबंधित नातेवाईक प्रेम करतात. माफ करा महाराज म्हटले, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे, नाही कोणी नाही रे, नाही कोणाचे कोणी. भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरी. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा हा सगळा मायेचा बाजार आहे. तुमच्या माझ्यावरती प्रेम करणारी अनेक वाटत असतील आपल्या नाते संबंधातील, पण मायबाप जेवढं आई आणि जेवढं बाप तुमच्या माझ्यावरती प्रेम करतो ना, तेवढं या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कोणी करू शकत नाहीये. मला असं वाटतं हा सगळा सोहळा त्याच्या करताच. कशा करता एवढा मोठा खटाटोप जगताप परिवारामध्ये 2 मुलं आहे, सगळा परिवार आहे. आज एवढा खर्च करायचा आहे याच्या मागे कारण एवढंच आहे का जे आमच्या बापानं, जे आमच्या पित्यानं आयुष्यभर कष्टमय अशा स्वरूपाचं जीवन जगलं, नवे तर निष्ठेचा परमार्थ केला. ऐका मायबाप, या पुण्यात्म्याचं स्मरण केल्याच्या नंतर आपण सुद्धा पुण्यवान होतो. अपेक्षा आपल्याला सर्वांना आहे. कशा करता? महाराज पुण्य कमवण्याकरता. रात्रंदिवस वारी करतो, भजन करतो, परमार्थ करतो. कशा करता? सर पुण्य कमवण्याकरता. तुकोबाराय म्हटले, पुण्य तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा अशा पुण्यात्म्यांचं स्मरण आपल्या जीवनामध्ये घडतं. पुण्यवंत व्हावे, हो पुण्यवंत व्हावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे. तुकोबाराय म्हणतात घेता सज्जनांची नावे. खरं तर आज चांगदेव बाबांच्या दृष्टीनं त्यांचं स्मरण आपण करतोय. काय करतोय?
स्मरण करतोय. आपल्या अंतःकरणामध्ये या व्यक्तिमत्वाविषयी असणारी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या प्रित्यर्थ श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात. यांचं नुसतं आज स्मरण केलं तुकोबराय म्हटले पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनांची नावे. या सज्जनांच्या स्मरणाकरता खरं तर हा विधी मी तुमच्या माझ्या मनानं करत नाहीये, तर ज्या धर्मात तुमची माझी दिनचर्या आहे, छातीला हात लावून म्हणतो आपण गर्व से कहो हम, गर्व से कहो हम, नाही का आहे? अरे आम्ही हिंदू आहोत तर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सण उत्सव विधी सोहळे परंपरा ज्या जपल्या जुन्या जाणत्या पारमार्थिक माणसांना खरं तर ज्ञानोबाराय म्हटले धर्म 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 म्हणजे काय, तर धर्माची व्याख्या या असणाऱ्या जुन्या जाणत्या पारमार्थिक माणसांनी तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या सुरू केलेल्या आपल्या या काळातल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा म्हणजेच धर्म आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. खरं तर धर्माच्या दृष्टीने विचार केला तर आजचा हा जो विधी आहे, हा श्राद्ध विधी, हा प्रथम पुण्यस्मरणाचा विधी, हा आपण आपल्या मनानं करत नाही, तर आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. शास्त्र म्हणेल जे सांडावे तरी राज्य ही तृण मानावे. आपलं शास्त्र आपल्याला सांगतं अरे ज्या व्यक्तिमत्वाचा, ज्या परिवाराचा, ज्या पित्याचा उपकार या परिवारामध्ये आहे, अव्याहतपणानं रात्रंदिवस कष्टमय अशा स्वरूपाचं जीवन जगले असताना सेवा करा आणि गेल्याच्या नंतर श्रद्धेनं हे सगळे विधी संपन्न करा. आपणही पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीरथ तुझा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम या जगामध्ये ईश्वर स्वरूप असणारे तुमचे माझे माता पिता यांचं पूजन, यांची सेवा आपल्या जीवनामध्ये जर घडली ना, तर ईश्वर सेवेपेक्षाही जास्त पुण्य आपल्याला मिळत असतं. आणि ती सेवा आपण करतायत. शेवटी जायचं तर तुम्हाला मला सगळ्यांनाच, का कोणाला थांबायचं इथं? बोला कारवाडी पाट्यावर कोणाकोणाला थांबायचंय? थांबायचंय का आपल्याला? नाही. अहो कार्यक्रम संपला तरी आपल्याला इथं थांबायचं? हे तर सब चला चली का मेला. कोणी इथं थांबण्यासाठी आलेलं नाहीये. तुमच्या माझ्या प्रारब्धामध्ये, तुमच्या माझ्या ललाटावरती, कपाळावरती जे जे भाग्यरेषा लिहिलेली आहे, हे चुकवण्याचा अधिकार आजपर्यंत तुम्हाला मला कोणालाच नाही. जे जे लिहिले संचिती ते न चुके कर्म कधी होणारा सारिखी बुद्धी कर्मरेखा टळीना. जे तुमच्या माझ्या प्रारब्धात लिहिलंय ते चुकवण्याचा अधिकार आजपर्यंत तुम्हाला मला कोणालाच नाहीये. हा मृत्यूलोक आहे, हा मरणाऱ्या लोकांचा लोक आहे. इथं जो जो कोणी जन्माला आला त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचंय. विठ्ठल विठ्ठल या विश्वाची आवड प्रतिपादन करत असताना ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवाच्या दोन आवडी सांगितल्या. मला माहितीये सातत्यानं दररोज आपल्या या सगळ्या परिसरात कुठं ना कुठं दशक्रियेला श्राद्धाला जाणारी आपण सगळी वारकरी मंडळी आहात. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं आपण मोठी आहात आणि सांप्रत काळातल्या खूप मोठ्यांचं श्रवण करणारी आपण मंडळी आहात. ओ मायबाप, हा मृत्यूलोक आहे. इथं प्रत्येकाला मरायचंय एक ना एक दिवस. ज्ञानोबाराय म्हणतात आपण सर्वसामान्य जीव आहोत. मग जीवाच्या ठिकाणी प्रामुख्यानं दोन आवडी असतात. एक पहिली आवड ज्ञानोबाराय म्हटले जगत्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं या जगातलं सार्वभौम पद माझ्याकडे असावे, सत्ता माझ्याकडे असावी, संपत्ती माझ्याकडे असावी, माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणी नसला पाहिजे. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या तुमच्या माझ्यासह प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये असणारी ही इच्छा आहे, आवड आहे. मला त्या विषयावर जास्त नाही,
पण दुसरा विषय ज्ञानोबा सांगतात, जी आपली आवड आहे, न मरणे निर्विवाद जगा पडिये. या जगात जन्माला आलेल्या कोणत्याच माणसाला मरण आवडतं तुम्हाला? बरं जाऊ द्या, महिला मंडळ कोणाकोणाला मरण आवडतं हात वर करा बरं. नाही आवडत बाबा, कोणालाच मरण आवडत नाही. आता मी जर नुसतं म्हटलं ना इथून, मी जर म्हटलं ना मावशी मागच्या हो आजी तुमचं कोणाचं लक्ष मला दिसत नाहीये, तुम्ही एकदाच्या मरा तिकडं, मला सांगा, मी नुसतं म्हटलं मरा तर तुम्हाला बरं वाटेल माझ्या बोलण्याचं की राग येईल? बोला ना, राग येईल. तुम्ही म्हणाल भाऊ आमच्या फाट्यावर आमच्या गावात येऊन आम्हाला मारू नको, तू तिकडं अकोल्याला तू भले पहिल्या गाडीनं जा, पण आम्हाला काय मारण्याच्या भानगडीत पडू नको. ज्ञानोबाराय म्हटले, आज माणसांना फक्त मर म्हटलं तरी राग येतोय. अगा मरहा बोलन साहती तरी मेलियावरी रडती. अहो मरण येणारे सगळ्यांना माहितीये, सगळ्यांना माहितीये, मला सुद्धा एक ना एक दिवस मरायचंय, पण आजच मला मरायचंय अशी अपेक्षा कोणाचीच. एखादी मरणासन्न अवस्थेमध्ये वयोवृद्ध अशा स्वरूपाची आजी आजोबा अंथरुणावरती पडले, तर आपण जर भेटायला गेलो तर आपण भेटायला गेल्याच्या नंतर ते आपल्याला म्हणतात, बुवा आमच्या बरोबरच्या सगळ्या आजी आमच्या बरोबरच्या सगळ्या गेल्या, माझी चिठ्ठी देवाकडनं कुठं हरवली असं म्हणतात. म्हणजे आजीला सुद्धा जाण्याची इच्छा आहे, पण जर थोडं पोट दुखायला लागलं का लगेच लेकांना सांगते, भाऊ मला दवाखान्यात घेऊन चला. ओ मरण येणारे माहिती सर्वांना, पण ते आजच मला मरण नको ही अपेक्षा सर्वांची आहे. मरण या मृत्यूलोकातली अपरिहार्य अशा स्वरूपाची घटना आहे. जातस्य हि ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्य अर्थे नत्वम शोची तुम रहसी. या मृत्यूलोकात सगळ्या गोष्टीला पर्याय ठरलेला आहे, पण आजपर्यंत मृत्यूला पर्याय ठरलेला. मग तुमच्या माझ्याजवळ पैसा असेल, बंगला असेल, गाडी असेल, महाराज म्हटले त्याचा निरोप आला रे आला का त्या क्षणाला तुम्हाला मला इथून निघायचंय. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई यमाज्ञा, यमाची आज्ञा आली रे आली की मग मात्र तुम्हाला मला या मृत्यूलोकाचा इहलोकाचा निरोप त्या क्षणाला घ्यायचा आहे. धन मिळविले कोट्यान कोटी, संगे न येऱ्या सगळ्या पिढी करता. पण हे सगळं कमवत असताना ज्या दिवशी आम्हाला जावं लागलं ना, त्या दिवशी मात्र या सगळ्या सर्वस्वाचा त्याग करावा लागला आणि आम्हालाही निरोप घ्यावा लागला. कारण हा मृत्यू लोक आहे, मरणाऱ्या लोकांचा लोक आहे. विठ्ठल विठ्ठल. तर त्याच्या मुठी कशा असतात? 15 मिनिट राहिले. कशा असतात? मुठ्ठी बांध के आया जग में, जाताना हात पसरे जाएगा, आएगा जब रे बुलावा हरी का. हे छोड़ के सब कुछ जाना पडेगा. एकदा का त्या बाबाचं बोलावणं आलं रे आलं की मग या सगळ्या सर्वस्वाचा त्याग करून तुम्हाला मला इथून या इहलोकाचा निरोप घ्यावा लागतो. कारण हा मृत्यूलोक मरणाऱ्या लोकांचा लोक आहे. विठ्ठल विठ्ठल येणे ये केले वो जाणे ये शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडीले धन तेला चले लक्ष कोटी, म्हणून आली सावराची भेटी वो. आता घाला मरणाऱ्या लोकांचा लोके. जन्म मरणाची एरझार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मागे.
आणि ती चुकवण्याचा अधिकार आजपर्यंत तुम्हाला मला कोणाला नाहीये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया मूढ मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. वा, हा मृत्यूलोक, मरणाऱ्या लोकांचा लोक. ऐका, महाराज म्हटले, अरे ही जन्म मृत्यूची एरधार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या माग लागलीये, ती तुम्हाला मला चुकवता येणार नाहीये. इथं जर विचार केला, आजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मायबाप या मरणाऱ्यांच्या यादीमध्ये या गेलेल्या लोकांचं एवढं नाव आहे आणि ते तुम्हाला मला चुकणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी तुमचा माझा मृत्यू सुद्धा ठरलेला आहे. जन्म मृत्यूला कारण काय असेल तर 3 गोष्टी आहेत. काय काय? 1 पाप, 2 कर्म आणि 3 वासना. पहिले पाप, दुसरा आहे कर्म आणि तिसरा आहे वासना. फक्त प्रमाण सांगतो, दृष्टांत नाही सांगत. महाराज म्हटले, जन्माला कारणे पाप, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. जन्माला कारण काय असेल तर पाप. मागे शिल्लक राहिलेली जी पाप कर्म असतात किंवा आता केलेली जी पाप कर्म आहे, ही पाप कर्म भोगण्याच्या करिता तुम्हाला मला परत पुढे जन्म घ्यावा लागतो आणि आता केलेली सगळी ही पाप फेडावी लागतात. जन्माला कारण काय असेल तर पाप. जन्माला कारण असेल ते दुसरं कारण म्हणजे वासना. महाराज म्हटले, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच झाले अंगे हरिरूप. मागे शिल्लक राहिलेल्या ज्या वासना आहेत, या सगळ्या वासना भोगण्याच्या करिता तुम्हाला मला परत जन्माला यावं लागतं. उदाहरण सगळ्यांना माहिती आहे काय? 18 भार वनस्पती फळे फुले वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी या कासया योग सेविती. परियंदे मदालसा सोहम जो जोरे बाळा. ज्ञानोबारायांनी मदालसा नावाचं प्रकरण सांगत असताना ती आई आपल्या लेकराला बाळाला झोळीत पाळण्यामध्ये टाकते आणि अंगाई गाते, बाळा रे, अरे या जगात असा राजा झाला, काय सांगू तुला त्याच्या श्रीमंतीचं वर्णन. तू काय झोपण्याकरता आलेला नाहीयेस. कोण सांगते? आई सांगते. आई आपल्या लेकराला 6 मुलं होती तिला, पण एकाही मुलाला तिनं संसार करू दिला नाही. कारण तो संसार किती वाईट आहे, किती दुःखाचा आहे हा तिनं भोगला होता. म्हणून बाळ झोळीत टाकलं, अंगाई सुरू झाली का त्या बाळाला तेव्हापासून संस्कार करायचे. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. अरे तू झोपण्याकरता आलेला नाहीयेस. आणि त्यावेळेला त्या आईनं जड भरत राजाचं उदाहरण दिलं. अरे काय कमी होतं त्याच्याकडे? 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. सगळं वैभव होतं. हे सगळं वैभव सोडलं आणि ईश्वराच्या प्राप्ती करता अरण्यात गेला. तिथं गेल्याच्या नंतर योग साधना करणं राहिली बाजूला. त्याचं प्रेम एका हरणाच्या पिलावर जडलं. जेव्हा या जड भरत राजाचा अंतकाळ जवळ आला, अंत समयाला त्याला असं वाटलं, अरे आलो होतो योग साधना करायला, प्रेम जडलं हरणाच्या पिलावर, आता मी जाणार, पण मी गेल्यावर या हरणाच्या पिल्लाचं काय होणार, अशी वासना अंतकरणात निर्माण झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला का जड भरत राजा हरणी गर्भा झाला तो घातला वाचनेने, झाला तो घातला वाचनेने, झाला तो घातला वाचनेने, झाला तो घातला वाचनेने. जन्माला कारण आहे पहिलं पाप, दुसरी वासना आणि तिसरं कर्म. काय? मागे शिल्लक राहिलेली कर्म भोगण्याकरता आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले, तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. उदाहरण तर एवढी आहेत पण वेळ नाही आपल्याकडं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे पुढं रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोगी मेला. ओ वियोग घडला सीता देवी. ही सगळी उदाहरणं जर कशाची असतील तर आपल्या जीवनामध्ये घडलेलं जे कर्म आहे, हे कर्म भोगण्याकरता परत जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देवीश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे
ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करी जानत. क्षणिक सुखासाठी कोणी होतो, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करी जानत. सोड सोड माया तारी, सोड सोड माया तारी, आहे जग हे नचीवर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो टाळी वाजवा जोरात. आपल्या जीवनामध्ये जी कर्म आपल्याकडनं घडतात, महाराज म्हटले ती भोगण्याकरता परत जन्माला यावंच लागतं. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच तुमचा माझा मृत्यू सुद्धा ठरलाय. म्हणजे ही जन्म मरणाची यरधार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आपल्याला काय अहो देवादिकांना नाही चुकलं, येत नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. ऋषी मुनींच्या संख्येचा विचार केला तर या भारत भूमीमध्ये 88,000 ऋषी होते. किती किती होते बोला. ये धरती है यहाँ ऋषि मुनि, प्रभु नाम की जपते माला, नाम की जपते माला. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. अरे या भारत भूमीचा विचार करू गेलात तर 88,000 ऋषी, पण आयुष्य संपलं. ऋषी मुनींना नाही इथं थांबता आलं. कारण काय तर या जन्म मृत्यूच्या येरझारीमध्ये कोणालाच इथं थांबता येत नाही. मग जगाचा मालक असला तरी. बाचा होता त्याचा अभिमन्यू, चक्रव्यूहामध्ये गेला. कसं जायचं हे कधी शिकला होता? आईच्या गर्भात शिकला होता. पण बाहेर कसं यायचं फक्त आईला झोप लागली, त्याचं ज्ञान त्याला प्राप्त झालं नाही. परिणाम अभिमन्यूला सुद्धा मरावं लागलं. ही बातमी जेव्हा त्याच्या आईला सुभद्रेला सांगायची होती ना, तर बातमी सांगणार कोण? तर ही जबाबदारी ज्याच्याकडे दिली तो देव होता. कारण अशी बातमी लगेच एखाद्या आई वडिलांना सांगता येत. देव गेला, बहीण होती देवाची. देवानं सांगितलं ताई जरा इकडे माझ्या जवळ बस. आणि आता परमात्मा हळूहळू सुभद्रेची मनाची तयारी करत होता. देवानं सांगायला सुरुवात केली, सुभद्रा अगं ताई हा मृत्यूलोक आहे, मरणाऱ्या लोकांचा लोक, इथं सगळ्यांना मरायचंय. तिनं सांगितलं देवा अरे आज आल्या आल्या काही खुशाली नाही काही नाही, हे मरायचं प्रवचन काय सुरू केलं तू? त्यावेळेला देवानं हळूहळू मनाची तयारी करून तिला सांगितलं सुभद्रा तू मन स्थिर कर, घट्ट कर. मी तुला जी वार्ता सांगणार आहे ना, ही वार्ता ही बातमी दिल्याच्या नंतर तुझ्या मनावर त्याचा परिणाम होऊ देऊ नकोस. सांगणारे देवा. आता देवानं सांगितलं अगं ताई तुझा एकुलता एक मुलगा चक्रव्यूहामध्ये युद्ध करत असताना अभिमन्यू मेला. ही बातमी ज्या वेळेला सुभद्रेच्या कानावर आली ना, ती रडली नाही. रडावं लागतं ना. रडलं म्हणजे दुःख. आपण जे रडत असता का तर व्यक्त होतं, दुःख हलकं होतं. सुभद्रा रडत नाही, पण रागानं अशी लाल बुंद डोळे कडून देवाकडे पाहते ना. देवानं सांगितलं ताई काय झालं, का अशी बघतेस? ओ रागावू नको माझ्यावर, बोल, रड, व्यक्त हो. ती रडत नाही, रागात देवाला बोलते हे देवा अरे तुझ्या सत्तेवरती हे विश्व चालतं म्हणतो ना, जगाची सगळी सूत्रधार तू आहेस ना. अरे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. मग देवा हे सगळं जर तुला कळतं तर तुला माहिती होतं आज अभिमन्यू युद्धाला गेल्याच्या नंतर तो मरणार आहे हे तुला माहिती होतं. मग तुला जर माहिती होतं तर तू त्याला का जाऊ दिलं? अरे माझा पोरगा होता पण तुझा तो भाचा होता ना. त्यावेळेला देवानं सांगितलं ताई तुझा राग मी समजू शकतो, तुझा रोष समजू शकतो,
पण ऐक, अगं जगाच्या पाठीवर मी काय असेल नाहीतर माझा भाचा काय असेल, ज्या दिवशी मरण आलं ते मरण चुकवण्याचा अधिकार आजपर्यंत कोणालाच नाही. तो माझ्याजवळ सुद्धा नाही, मरावं लागणार आहे. कारण ही जन्म मरणाची यरझार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मागे. जसं जन्माचं दुःख तसं मृत्यूचं दुःख. मग महाराज खूप सांगितलं जन्म मृत्यूची यरझार आम्हाला, पण आम्हाला याच्यातनं बाहेर निघायचं कसं याचा उपाय सांगा. महाराज त्याचा उपाय अभंगाच्या पहिल्याच. साठविला हरी, 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 साठविला हरी. जिही हृदया मंदिरी, जिही हृदय मंदिरी त्यांची सरली टाळी वाजवा, टाळी वाजवा. बोला बोला आधी शाल टाका, ऊपर टाका आधी. बुक्का घ्या, वर बाबा. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी गोविंद, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेवा, पंढरीनाथ भगवान की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय. स्वरूपाची योनी कोणती असेल तर ती मनुष्य योनी आहे. त्या मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर ज्या देवाचा उपकार, त्या देवानं हे दिलं लाख मोलाचं अनमोल किमतीचं, याची किंमत काय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, हे त्यानं दिलंय आणि त्याच्या भजना करता दिलं. पण दुर्दैव अलीकडच्या काळातल्या लोकांचं अविचाराचं वाढलेलं मोठं प्रदूषण आहे. यामध्ये नीती काय, धर्म काय, सदाचार काय, विवेक काय, देव काय, देश काय, धर्म काय, संप्रदाय काय, थोरा मोठ्या माणसांच्या विषय अंतकरणातली श्रद्धा काय, प्रचंड वाढत चाललेली व्यसनाधीनता आज आपण आपल्या डोळ्यानं पाहतोय ना. खरं तर देवानं दिलं हे लाख मोलाचं आहे, पण दुर्दैवानं माणसं त्याच्या भजना करता कमी आणि निरर्थक भोजना करता. हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, हे खाया पिया सुख से सोया, नाग जमाना पोया, कमल मुख राम भजन बोलिया, कमल मुख राम. अरे देवानं दिलाय त्याच्या भजना करता दिला, पण अलीकडच्या काळात तो निरर्थक खाण्यापिण्यामध्ये व्यर्थ वाया घालू आपण लागलो. उपकार देवाचा आहे का देवानं भोग प्रधान योनीत नाही जन्माला घातलं, देवानं ज्ञान प्रधान योनीत जन्माला घातलं. म्हणजे देवानं जन्माला घातलं त्याचं भजन तर आपण केलं पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. खर तर या जन्माचं सार्थक ज्यांनी केलं
ते वैकुंठवासी चांगदेवराव बाबा. का तर त्या परमात्म्याचं अधिष्ठानच इथं आपल्या परिवारात, आपल्या गावात, आपल्या या भूमीमध्ये स्थापन केलं. मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या जन्माची सार्थकता करून घेतली. विठ्ठल विठ्ठल तुझ्या पती पाहिला ते अभावसारा उडी अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो नाम तुझे घेतो गे मोरा म्हणून याम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास. देवानं तुमच्या माझ्या करता हे भजना करता दिले आणि आपण भाग्यवाने वैकुंठवासी चांगदेव बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाला उपस्थित आहात. कारण ही भजन परंपरा त्यांनी तुम्हाला मला परिवाराला गावाला दिली आणि त्या परंपरेचे पाईक आपण आहात. उपकार तुमच्या माझ्याही जीवनात देवाचा आहे. ज्या दिवशी आपण आपल्या त्या या परमात्म्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवा. महाराज म्हटले साठविला हरी जी हृदय मंदिरी. आणि हृदयरूपी मंदिरामध्ये साठवल्याचा परिणाम काय झाला अभंगाच्या दुसऱ्या परिणाम काय झाला. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. महाराज म्हटले आमचा व्यापार सुद्धा सफल झाला. आज माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारायांना सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. मला असं वाटतं महाराजांच्या जीवनातला हा पारमार्थिक व्यापारच आहे ना. महाराज म्हटले हा व्यापार सफल झाला का तर परिणाम एकच होता. आमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये आम्ही देवाला साठवलं. हरी आला हाता मग कैची भय चिंता. मला सांगा या जगाची सूत्र ज्याच्या हातात आहे तुमच्या माझ्या जीवनातल्या सगळ्या संकटाचं निवारण करणारा जर परमात्मा आहे आणि तो परमात्माच एकदा आपल्या हातात आला म्हणजे तो प्राप्त झाला तर आपल्याही जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही संकटाला घाबरण्याचं कारण नाही. कारण हे सांभाळण्याची जबाबदारी ज्याची असते तो परमात्मा आहे. महाराज अभंगाच्या तुका म्हणे हारी तुका म्हणे हरी तुका
समारोपाच्या चरणात जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात अशी दिनचर्या ज्यांच्या जीवनातली हो आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये परमात्म्याला साठवल्याचा परिणाम त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि आता आपल्याही जीवनामध्ये एक हरी हरी या शब्दात ताकद एवढी आता खूप प्रमाण आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिर हरती पापानी यस्मिन जन्मनी चक्रतानी अनंतर जन्मनी चक्रतानी ज्ञातानी अज्ञातानी. हरी या शब्दात एवढी ताकद आहे. शेवट ऐका काय हरी या शब्दात एवढी ताकद आहे. या जन्मातील मागच्या जन्मातील त्याही पेक्षा मागच्या जन्मातील कळत न कळत अशा स्वरूपाची जी पाप कर्म तुमच्या माझ्याकडून घडतात सगळी पाप कर्म जाळण्याची ताकद फक्त हरी या शब्दात आहे. फक्त हरी. आणि आता या अभंगात समारोपात एकच अर्ध्या मिनिटाचं आपल्याला मी भाव सांगतोय. हरी हा शब्द किती वेळा आला तुम्हाला हरी हा शब्द 3 वेळेला आलाय. पहिला 60वीला बोला मी पहिला आपल्याला सांगितलं होतं जन्म मृत्यूला कारण 3 गोष्टी काय काय. खर तर हे लक्षात राहत नाही म्हणून तर दुकानं चालतात. पहिला सांगितलं जन्माला कारण पाप दुसरं कर्म आणि तिसरं वासना. आता या अभंगामध्ये हरी शब्द किती वेळा आला 3 वेळेला. पहिला 60वीला हरी दुसरा हरी आला हाता आणि तिसरा तुका म्हणे हरी. या 3 हरी या शब्दाचं सामर्थ्य एवढे. पहिला हरी आपल्या जीवनातल्या पापाचा नाश करतो. दुसरा हरी आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेल्या कर्माचा नाश करतो. आणि शेवटच्या चरणातला तिसरा आलेला हा शब्द आहे हरी आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेल्या ज्या काही वासना आहेत या सगळ्या वासनेचा नाश करतो. आणि आपल्याही जीवनामध्ये जन्म मृत्यूची लागलेली जी एरझार आहे ही एरझार कायमची संपते. जी एरझार संपली ज्यांचाही व्यापार सफल झाला ते वैकुंठवासी चांगदेवराव सदाशिवराव जगताप बाबांच्याही जीवनामध्ये प्रपंच असा केला तो कष्टाचा. रात्रंदिवस कष्ट केले आपल्या पोरांना परिवारांना सुखा समाधानाचे आनंदाचे दिवस यावे याकरता भौतिक श्रीमंती तर कमवलीच. भौतिक श्रीमंती भरपूर कमवली हो भरपूर कमवली. पण त्याही श्रीमंतीपेक्षा मोठी श्रीमंती कमवली ही पारमार्थिक श्रीमंती आपल्या या परिवारातलं भव्य दिव्य अशा स्वरूपाचं सद्गुरु श्री गोरोबा काकांचं हे अधिष्ठान ज्यांनी स्थापन केलं ती पारमार्थिक श्रीमंती ज्यांनी कमवली. म्हणून प्रापंचिकही व्यापार सफल झाला आणि पारमार्थिकही व्यापार सफल झाला. त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. श्री गुरु ज्ञानेश्वर बरोबर 12:15 3 मिनिटं कमी आहेत. त्या 3 मिनिटात आपण समारोपाचा गोड आबांच्या सुमधुर आवाजात आपण निर्याणाचा एक अभंग गाऊन पुष्पवृष्टी करणार आहात. तत्पूर्वी या गोड असणाऱ्या या पुण्य स्मरणाच्या सोहळ्याकरता आपण उपस्थित जगताप परिवारावरती प्रेम करणारी सगळेच मान्यवर मंडळी विशेषत्वानं पारमार्थिक दृष्ट्या आपण सर्व मान्यवर आहात. उद्योग व्यवसाय व्यापार राजकीय क्षेत्रातील व्यवसाय क्षेत्रातील ज्यांचा खूप मोठा इंजिनिअरिंग क्षेत्रातला हा व्यवसाय वैकुंठवासी चांगदेव बाबांनी उभा केला. आणि आपल्या दोनही सुपुत्रांच्या हातात या 2 बरोबर ना 2 शाखा आहेत ना आपल्या या दोनही शाखा ज्या व्यक्तिमत्वांनी आपल्या दोनही मुलांच्या जवळ सुपूर्द केल्या त्या व्यवसाय क्षेत्रातली सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. कैलासवासी हरिभक्ती परायण चांगदेवराव सदाशिव जगताप बाबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. त्यांच्या या श्राद्ध विधीच्या माध्यमातून हा त्यांचा पुण्य स्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आम्हा सर्वांना ज्यांनी परिवाराच्या वतीने निमंत्रित केलं ते आमच्याही जीवनातील अगदी यशस्वी अशा स्वरूपाची वाटचाल यांच्यामुळे झाली. गोपाल दादा अलीकडचा काळ असा आहे अलीकडच्या काळात वाट दाखवणारे कमी भेटतात आणि वाट आपल्याला आपल्या जीवनामध्ये अर्थात शिंदे सर आहेत श्याम सर बाळा महाराज
मी सुद्धा पक्वाजाचे बरं, हे आमचे भाऊबंद आहेत, भाऊबंद म्हणजे पक्वाज क्षेत्रात. आणि ही सगळी मान्यवर मंडळी आम्ही गुरुबंधू आहोत. आम्हाला अगदी कला छोटी असेल परंतु कमी कलेमध्ये सांप्रत काळात महाराष्ट्रातल्या दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन वाजवण्याच्या करिता अगदी यशाची वाटचाल ज्यांच्यामुळे मिळाली, योग्य वाटचाल, तशी गुरुवर्य रविदासजी आबा जगदाळे बाबांच्या आबांच्या माध्यमातून या सगळ्या परिवाराच्या वतीनं आम्हाला हे स्नेहाचं निमंत्रण. मग सगळा जगदाळे परिवार आहे, आमच्या वहिनी, आमच्यावरती माते समान प्रेम करणाऱ्या कावेरीताई अर्थात चांगदेव बाबांच्या नात, आणि हे नात जावई, त्या अनुषंगानं परिवारानं आबांवरती दिलेली जबाबदारी. याबा खूप गोड कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, तितकासा गोड चिंतन मी सांगितलं असेल असं. आपण गोड माणसं आहात आणि गोड आपण ते श्रवण करून घेतलं म्हणून आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आपल्या श्री कोतुळेश्वर वारकरी गुरुकुल मधील बालवारकरी विद्यार्थी, माझ्या समवेत उपस्थित असणारे माझे जिवलग आदरणीय, आपल्या या भागात ज्यांचे अनेक स्नेह संबंध आहेत, ते आदरणीय श्री नारायण शेठ देशमुख कोथरूडवरून माझ्या समवेत उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. याचबरोबर माझी झालेली कीर्तनरूपी सेवा श्री भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. श्री गुरुवर्य आबांच्या मार्गदर्शनानं, श्री गुरुवर्य समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराजांच्या मार्गदर्शनानं श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान कोतुळ या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपाचं वारकरी गुरुकुल आम्ही चालवतो. 81 निवासी मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. पूर्ण लक्ष श्री गुरुवर्य आबांचं आमच्यासाठी आशीर्वादपर त्या ठिकाणी आहे. असेल कोणाची इच्छा, आपल्या भागातली अनेक मुलं तिथे शिक्षण घेत आहेत, येवला, कोपरगाव, अगदी या परिसरातली अनेक मुलं शिकतायत. असेल कोणाची इच्छा तर जून महिन्यामध्ये प्रवेश असतात. त्याहीपेक्षा येणाऱ्या 3 मे ते 15 मे उन्हाळ्याच्या सुट्टीत भव्य बाल संस्कार शिबिराचं आयोजन तिथे करण्यात आलेले. कोणाची इच्छा असेल तर उन्हाळ्याच्या सुट्टीत 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना त्या बाल संस्कार शिबिरात आपण सहभागी करा. आणि ते खूप लांब वाटत असेल, विनंती माझी वाढवेळी ताला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो अंतकाळी विठू आम्हाची पाबैला कुडी सहित झाला गुप्ते तुका वाढवीण झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान संत गोरोबाका महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आपुली ले पुरे देवा कुडी नाही उच्चारी नाम अधिकार तुकाराम ज्ञानेश्वरा राधाय ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम